बारामती पोटनिवडणुकीवरून आता महाविकास आघाडीमध्ये चांगलेच मतभेद निर्माण झाल्याचं दिसू लागलंय। बारामतीची निवडणूक बिनविरोध करून सुनेत्रा पवारांना पाठिंबा देण्याची तयारी असतानाच मवियातील मित्रपक्षानं बारामतीमध्ये कसा शड्डू ठोकलाय पहा या स्पेशल रिपोर्टमध्ये। सुनेत्रा पवारांच्या पाठिंब्यावरून मवियात मतभेद। पवार ठाकरे बिनविरोध साठी आग्रही। बारामतीसाठी काँग्रेसनं ठोकला शड्डू। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीनं आता एक वेगळंच वळण घेतलंय। एकीकडे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे। दिल्ली दौऱ्यावरून परतताच सुनेत्रा पवारांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पोटनिवडणुकीत पाठिंबा देण्याची मागणी केली आहे। तर उद्धव ठाकरे ही बिनविरोध निवडणुकीबाबत सकारात्मक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। काँग्रेस मात्र निवडणूक लढण्यावर ठाम आहे। त्यामुळे बारामती पोटनिवडणुकीवरून मवियातले मतभेद चव्हाट्यावर आले। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरती चर्चा केली। अर्थात बारामती पोट निवडणुकीविषयी ती चर्चा केलेली आहे की स्वतः काँग्रेस पक्ष उद्धवजीशी चर्चा करू। हे सगळे विषय चर्चेतूनच त्याचे निर्णय होत असतात। महाविकास आघाडी असेल किंवा समोर निवडणूक असेल, मग राहुरीची असेल, हे सगळे निर्णय शेवटी आघाडी म्हणून एकत्र चर्चा झाल्यावरच, एकमेकांशी बोलल्यावरच त्यातून निकाल बाहेर येतो। एकंदरीत या संदर्भामध्ये महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्स या अनुषंगानं निवडणूक ही भारतीय जनता पक्षाच्या लोकशाही विरोधी धोरणातली आहे। या दोन्ही ठिकाणच्या ज्या जागा आहेत या सर्वस्कृत आहे की तुतारी चिन्हावर राष्ट्रवादी या निवडणुका लढल्या होत्या। ते लढत नसतील तर काँग्रेस त्या ठिकाणी लढण्याकरता तयार आहे, अशी सविनय भूमिका ही काँग्रेस पक्षाची होती आहे। आणि या भूमिकेच्या अनुषंगानं आम्ही या संदर्भामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जे प्रदेशाध्यक्ष शिंदेसाहेब यांच्याशी ही आमची भावना त्यांना कळवलेली आहे। तर दुसरीकडे शरद पवार आणि जयंत पाटलांमध्ये बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात सिल्व्हर ओकवर महत्त्वपूर्ण बैठक झाली आहे। विशेष म्हणजे शरद पवार स्वतः काँग्रेस हायकमांडशी बिनविरोध निवडणुकीबाबत चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे राज्यातली काँग्रेस निवडणूक लढवण्यावर ठाम राहणार की ठाकरे पवारांच्या आग्रहामुळे माघार घेणार, याबाबत सर्वांची उत्सुकता ताणली गेली आहे। रिपोर्ट साम टीव्ही न्यूज।